नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ. आधीच्या पाठामध्ये आपण धार्मिक सुधारणा तसेच सामाजिक सुधारणा कशा घडून आल्या आपल्या समाजामध्ये ते पाहिलंच आहे. तर आता स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ कसा झालेला आहे ते आपण या धड्यात आपण शिकणार आहोत. आता इंग्रजी शिक्षणाचे भारतीय समाज जीवनावर संमिश्र परिणाम झाले. नवसुशिक्षित समाजाने घडून आणलेल्या प्रबोधनामुळे राष्ट्रीयत्वाच्या भावनेचे बीजारोपण झाले. कारण जे नवशिक्षित होते, सुशिक्षित, ज्यांनी शिकलेले होते, ज्या शिक्षणामुळे त्यांना बऱ्याचशा गोष्टी कळाल्या होत्या, त्यांनी मग प्रबोधन घडून आणले. जसे की धार्मिक प्रबोधन, सामाजिक प्रबोधन, समाजामध्ये जी काही अंधश्रद्धा होत्या, काही रूढीरिवाज होत्या, जातींमध्ये भेदभाव होते, हे जे काय होते हे सुशिक्षितांना समजलं शिक्षणामुळे. आता भारतीय विविध भागातील चळवळीमध्ये वेगवेगळ्या प्रांतातील राजकीय संस्थांचे त्यांचं एकसूत्रीकरण झालं. राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या विविध गटांना आणि व्यक्तींना एकत्र आणणे आणि राष्ट्राच्या हिताच्या प्रश्नांकडे लोकांचे लक्ष वेधून राष्ट्राच्या आकांक्षा प्रकट करणे यासाठी एक अखिल भारतीय स्तरावरील राजकीय संघटना उभी करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. कारण आधीच्या समाजामध्ये जी काही अंधश्रद्धा होती त्यांच्यामध्ये इतकी जाणीव नव्हती की आपल्या समाजामध्ये काय चांगलं घडायला पाहिजे, कशा प्रकारे आपला समाज हा पुढे जाऊ शकेल, हे त्यांच्यामध्ये नव्हतं. मात्र शिक्षणामुळे बऱ्याचशा लोकांना हे समजून आलं होतं की समाजामध्ये फारच अंधविश्वास आहे, बराच समाज मागासलेला आहे, त्यांना आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. ही जी जाणीव आहे या स्वातंत्र्य चळवळीमध्ये दिसून आली आणि यामध्ये बऱ्याचशा सुशिक्षितांचा समावेश होता. त्यांच्या वेगवेगळ्या राजकीय संस्था होत्या, राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या विविध गट होते. ह्या व्यक्ती आणि बरेचसे व्यक्ती हे एकत्र आले होते हे सगळं काही काम करण्यासाठी. आपल्या समाजामध्ये ज्या काही रूढी परंपरा होत्या, जसे की स्त्रियांना शिक्षण नाही द्यायचं, तसेच विधवांचा विवाह होऊ शकणार नाही, तसेच त्यांचं केशारोपण, हे असे वेगवेगळे पद्धती होत्या. या वेगवेगळ्या पद्धतीमुळे काय झालं होतं की समाजामध्ये लोकांना समजत नव्हतं की काय करायचं. मात्र ह्या शिक्षणामुळे त्यांना बरीचशी माहिती मिळाली. कारण इतर देशांमध्ये अशा घटना घडत नव्हत्या, आपल्या भारतामध्ये ह्या जास्त प्रमाणात दिसून आल्या. आणि मग बऱ्याचशा व्यक्तींनी एकत्र येऊन त्यांनी एक राजकीय संघटना उभी केली आणि त्यासाठी ही जी परिस्थिती होती ही फार अनुकूल परिस्थिती होती, खूप चांगली परिस्थिती होती, ती आता निर्माण झाली होती. आता ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण. आता ब्रिटिश प्रशासनामुळे काय झालं होतं, भारतात खऱ्या अर्थाने एकछत्री अंमल सुरू झाला. नाही तर कसं होतं की जिथे लोक असायचे ते त्यांची सत्ता गाजवायचे. जिथे एखादा व्यक्ती आहे तो स्वतःची सत्ता गाजवत राहायचा जिथे राहील तिथे. मात्र त्यांचं एक छत्री म्हणजे एकच ठिकाणी असं त्यांचं राज्य नव्हतं. आता ब्रिटिश प्रशासनामुळे हे त्यांना करणं योग्य वाटलं. भारतात खऱ्या अर्थाने एकछत्री अंमल सुरू झालं. देशभर समान धोरणे सुरू झाली. सर्वांना कायद्यासमोर समान दर्जा, त्यामुळे लोकांमध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना विकसित झाली. काय झालं होतं की पहिले असं नव्हतं. त्यांच्यामध्ये तेवढं शिक्षणाचा अभाव असल्यामुळे त्यांना काय वाटायचं की मी इकडचा, माझ्याकडे जास्त पैसा आहे, मी राजा आहे, मी म्हणजे त्यांची एक सत्ता राहायची. राजा पद्धती होती, त्यामुळे तिकडे जिथे म्हणेल तिथे. परंतु ब्रिटिशांमुळे तसं झालं नाही. ब्रिटिशांमुळे काय झालं की त्यांच्यामुळे कायदा भारतात आला आणि कायद्यासमोर समान सर्वांना वागणूक दिली जायची आणि त्यामुळे एक राष्ट्रीयत्वाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली. आता ब्रिटिशांनी आपल्या प्रशासनाच्या सोयीसाठी व लष्कराच्या जलद हालचालीसाठी रेल्वे, रस्ते यांचे जाळे उभारले होते. हे सर्व काही ब्रिटिशांनी स्वतःच्या सोयीसाठी केलं होतं. त्यांनी आपल्या प्रशासनाच्या ज्या सोयीसाठी त्यांनी लष्करांच्या जलद हालचालींची, त्यांचे जे लष्कर होतं त्यांच्या सोयीसाठी त्यांनी काय केलं होतं, रेल्वे, रस्ते यांचे जाळे उभारले होते. परंतु या भौतिक सुविधांचा भारतीयांना सुद्धा फायदा झाला होता. कारण त्यांनी काही स्वतःसाठीच केलं नव्हतं, त्यांनी भारतीयांसाठी सुद्धा त्यांना करणं भागच होतं. त्यांनी स्वतःसाठी जर केलं असतं तर भारतीयांनी त्यासाठी विरोध केला असता. म्हणून त्यांनी सर्वांना ते रेल्वे, रस्ते, कारण आधी रस्ते नव्हते, रेल्वे वाहतूक माहिती नव्हती भारतीयांना. मात्र इंग्रज जेव्हापासून भारतात आले होते, ब्रिटिश, तेव्हापासून भारतामध्ये रेल्वे
आपल्याला माहीतच आहे की भारतातील पहिली रेल्वे हे मुंबई येथून सुरू झाली होती. आता हे सर्व कशामुळे झालं होतं? आज आपण रस्ते बघतो. जर त्यांनी हे सगळं आपल्याला तेव्हा नव्हतं सांगितलं तर आजही आपण त्याच लेवलमध्ये असले असतो. त्यांनी रस्ते बांधले. आता हे सगळं काही आजही आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी रस्ते नसतात तर आपण फार म्हणजे म्हणतो ना आपण फार अडचणीत येतो. पण रस्ते जर असेल तर कितीतरी सोयी सुविधा म्हणजे सोयीस्कर असतं चालणंसुद्धा. परंतु या भौतिक सुविधांचा भारतीयांनाही फायदा झाला होता. भारताच्या विविध प्रांतातील लोकांचा परस्परांशी अधिक संबंध येऊन त्यांच्यातील संवाद वाढला आणि राष्ट्रभावना वाढीस लागली. आता ह्यामुळे काय झालं, रेल्वे झाली तर म्हणून काय झालं होतं की इथून तिथे प्रवास करणे हे आजही आपण रेल्वेने प्रवास करतो बघा. आता हे फार सोपं आहे आणि सोपी पद्धत आहे प्रवास करण्याची. तर ही पद्धत हे रेल्वे कुठून सुरू झाली? इंग्रजांमुळे सुरू झाली होती. मग त्यामुळे भारतीयांचा जो एकमेकांशी जो संबंध होता, त्यांच्या जे एकमेकांना भेट होत नव्हती आधी, त्यांचा संवाद कमी असायचा. मात्र या रेल्वेमुळे काय झालं होतं, भारतीयांना इकडून तिकडे जाता येत होतं, तिथून इथे येता येत होतं. त्यामुळे त्याचा फायदा भारतीयांना खूप चांगल्या प्रकारे झाला. तसेच रस्ते चांगले झाल्यामुळे त्यांना कुठेही कसंही कधीही जाता येत होते. आता पावसाळा जर लागला असेल तर पावसाळ्यामध्ये आपण नाही जाऊ शकत. जर रस्ते जर चांगले नसतील, रस्त्यांची जर अवस्था चांगली नसेल तर आपल्याला कुठेही प्रवास करता येणार नाही. जर कच्चे रस्ते असतील, जर रस्ते चांगले असतील तर आपल्याला कुठेही कधीही तर आपल्याला पावसातसुद्धाही प्रवास आपल्याला चांगल्या प्रकारे रस्ते असल्यामुळे करता येतो. हे बघा, ह्याचे फायदे हे कोणामुळे आपल्याला मिळालेले आहेत तर ब्रिटिशांमुळे. ह्या चांगल्या गोष्टी आपल्याला कळाल्या होत्या. त्यामुळे भारतीयांना एकमेकांशी जो परस्पर संबंध होता तो आधीच चांगला झाला, त्यांचा संवाद वाढला. त्याचप्रमाणे भारतामध्ये जी राष्ट्रभावना आहे ती वाढीस लागली या सगळ्या कारणांमुळे. आता आर्थिक शोषण पण बघूया. भारताच्या संपत्तीचा ओघ अनेक मार्गाने इंग्लंडकडे सुरू झाला. आता त्यांनी रेल्वे सुरू केली याचा अर्थ आपल्या म्हणजे भारतीयांच्या फायद्यासाठी केली होती का? नाही. ही स्वतःच्या फायद्यासाठी. रेल्वे म्हणजे काय, तो लांबचा त्यांना प्रवास जो आहे तो त्यांना सोपा व्हायला पाहिजे, त्यासाठी त्यांनी रेल्वे प्रवास सुरू केला होता. आता भारताची जी संपत्ती होती आपल्याला माहितीच आहे. आपला भारत हा देश असा आहे की बऱ्याच संपत्ती आपल्या भारतामध्ये, खूप सारे चांगले संपत्ती भारतामध्ये होती. तर त्यांचा जो आपल्या संपत्ती कशा प्रकारे इंग्लंडला म्हणजे म्हणतात ना कमी वेळामध्ये घेऊन जाता येईल याचा ते प्रयत्न करत होते आणि ते करत राहिले. इंग्लंडच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारताचे आर्थिक शोषण होऊ लागले. त्यांचं जे साम्राज्यवादी धोरण होतं की भारतातील जे संपत्ती आहे ती इंग्लंडला घेऊन जाण्याचं ते जे त्यांचं धोरण होतं त्यामुळे काय होत होतं की भारतीयांचे आर्थिक शोषण होते ते. आता शेतकऱ्यांना सक्तीचे नगदी पिके घ्यावयास, आता ते शेतकऱ्यांना काय करायचे, जबरदस्तीने नगदी पीक घेण्यास सांगायचे आणि शेतसाऱ्याचे ओझे, सततचे दुष्काळ यामुळे भारतीय शेतीचा कणा मोडला. आपण आताही बघतो की कधीही आपल्या दुष्काळ येतो. दुष्काळ हा कधीही येऊ शकतो. तर हे कसं असतं, हे सगळं आपल्या नैसर्गिक आहे. तर त्यामुळे काय व्हायचं की त्यांच्याकडनं जर त्यांच्या शेतसारा आकारला जायचा शेतकऱ्यांवरती. आता दुष्काळ पडल्यावर तो शेतसारा कसा भरू शकणार? तर भारतीय जे शेतकरी होता त्याच्याकडे जी जमीन होती मग त्या जमिनीचा त्यांना हे करावं लागायचं. त्यामुळे भारतीय शेतीचा कणा मोडला. त्यांची जी शेती होती, आता हे जे नैसर्गिक आपत्ती आहे जसे की दुष्काळ, पाऊस खूप पडणे, न पडणे, हे ज्या दुष्काळामुळे काय व्हायचं की भारतीय हा शेतकरी जो आहे हा शेतकरी काय व्हायचा की आजही आपण बघतो की शेतकऱ्यांची परिस्थिती कशी आहे. आणि त्यामध्ये हे इंग्रज काय करायचे, शेतकऱ्यांवरती जुलूम करायचे, त्यांना सक्तीची नगदी पिके घेण्यास भाग पाडायचे. त्यामुळे शेतीचा जो कणा आहे तो मोडला. पारंपरिक उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाल्याने बेकारी वाढली. आता पारंपरिक उद्योगधंदे म्हणजे की ते कापूस पिकवायचे, परत वेगवेगळे जर त्यांना धान्य पिकवायचं असेल, ह्या सगळ्या त्यांच्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला होता, ते बंद पडले होते. त्यामुळे शेतकरी हे बेकार झाले होते. भांडवलदारांकडून कामगार वर्गांचे शोषण होत होते. मध्यम वर्गावर नवनवे कर लादले. त्यामुळे आता मध्यम जो वर्ग होता, जसे की जे शेती नाही करत, एखादा व्यवसाय करत असेल, त्यांच्यावरती वेगवेगळे कर आकारले जायचे. यामुळे लोकांच्या मनात असंतोष खदखदत होता. कुठेतरी इंग्रजांमुळे आपल्याबरोबर म्हणजे काय म्हणतात ना, आपला समाज सुधरत होताच. जसे की त्यांनी वेगवेगळ्या कायद्यांमुळे ते एकछत्री अंमल
एक छत्री आपल्याकडे राज्यव्यवस्था निर्माण झाली. त्याचबरोबर त्यांनी रस्ते निर्माण केले, त्याचबरोबर रेल्वे आणले. त्यामुळे एक प्रकारे चांगलं तर होतच होतं, मात्र त्यांचं जे होतं, त्यांचं धोरण जे होतं ते फार म्हणजे त्यांचं ज्या मनामध्ये त्यांचं होतं की इकडचा भारतातला जो संपत्ती आहे ते तिकडे इंग्लंडला नेण्याच्या नादात त्यांनी बऱ्याचशा प्रमाणावर आपल्या भारतीयांवरती अन्याय केला होता. मेन म्हणजे शेतकऱ्यांवरती जास्त अन्याय झाला होता. आणि मग त्यामुळे आणि ह्या मध्यम वर्गावर नवीन नवीन कर आकारले, त्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल फार राग निर्माण झाला होता. आता पाश्चात्य शिक्षणाबद्दल बघूया. पाश्चात्य शिक्षणाच्या प्रसारामुळे न्याय, स्वातंत्र्य, समता, लोकशाही अशा नव्या कल्पनांची भारतीयांना ओळख झाली. बुद्धिनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, मानवता, राष्ट्रवाद अशी मूल्ये भारतीयांनी आत्मसात केली. त्यामुळे आपल्या देशाचा कारभार करण्यासाठी आपण सक्षम असून या मूल्यांच्या आधारावर आपल्या देशाची उन्नती साधावी अशी भावना रुजू झाली. आता यांनी काय केलं होतं, एक प्रकारे पाश्चात्य शिक्षणामुळे त्याच्या प्रसारामुळे काय झालं होतं, न्याय, स्वातंत्र्य, समता, स्वातंत्र्य काय आहे, आपल्याला स्वातंत्र्य बऱ्याचशा प्रमाणात आपल्याला स्वातंत्र्य आहे आपल्या भारतामध्ये, तर हे सुद्धा त्या लोकांमुळे आपल्याला मिळालं होतं, म्हणजे माहिती मिळाली होती. परत समता, लोकांमध्ये समता निर्माण झाली होती, लोकशाही निर्माण झाली होती, नव्या कल्पनांची भारतीयांना ओळख झाली होती. आता बुद्धिनिष्ठा, कोणी हुशार असतं, विज्ञाननिष्ठा, विज्ञानामध्ये आपली प्रगती निर्माण झाली, मानवता, माणूस म्हणून आपण कसं जगायला पाहिजे याची जाणीव झाली, राष्ट्रवाद, आपल्या मनामध्ये आपल्या राष्ट्राबद्दल काहीतरी भूमिका असते ती सुद्धा या शिक्षणामुळे त्यामुळे देशाचा कारभार करण्यासाठी आपण सक्षम असून या मूल्यांच्या आधारे आपल्या देशाची उन्नती साधावी अशी भावना रुजू झाली. इंग्रज भाषेमुळे भाषिक विविधतेचे संपन्न असलेल्या भारताला संपर्काचे एक नवे माध्यम मिळाले. इंग्रजी भाषेमुळे काय झालं की इतर देशाबरोबर आपल्याला संवाद साधता आला. त्यामुळे त्यांच्या विविध ज्या म्हणजे म्हणतात ना, त्यांच्या ज्या त्यांच्या देशामध्ये काय काय घडतंय हे आपल्याला या इंग्रजी भाषेमुळे कळालं. आणि हे काय होतं, एक भारताला संपर्काचे एक नवे माध्यम मिळाले होते. आता आजही आपण बघतो इंग्रजी भाषेला किती मोठ्या प्रमाणात, म्हणजे आजही आपल्या इंग्रजी भाषेला खरंच आपण महत्त्व देतो. आपण कधी परीक्षेमध्ये जर कमी मार्क मिळाले तर आपल्याला इंग्रजीमध्ये जास्त कमी मार्क मिळतात, कारण आपण त्याचा तितकासा वापर करत नाही किंवा अभ्यास करत नाही. पण ज्याला इंग्रजी भाषा येते त्याचा खरंच आपण किती आदराने बघतो की खरंच त्याला किती छान इंग्रजी भाषा येते. आजही त्याचे महत्त्व कमी झाले नाही आपल्या भारतामध्ये. भारताच्या प्राचीन इतिहासाचा आपण आता अभ्यास करणार आहोत. कोलकाता येथे ब्रिटिशांनी, प्राचीन इतिहास आहे बरं का हा. आता कोलकाता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. कोणी केली एशियाटिक? हे मी जे काही सांगते ना ते तुम्ही कुठेतरी नोंद करून ठेवा, कुठेतरी लिहून ठेवा. एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली होती तर ब्रिटिशांनी केली होती. अनेक भारतीय व पाश्चिमात्य विद्वानांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केला. कोणी? अनेक भारतीय व पाश्चिमात्य, म्हणजे जे काही आपण म्हणतात ना बाहेर देशातून आले होते त्या विद्वानांनी भारतीय आता आपली भारतीय संस्कृती पण काही कमी साधीसुधी नाही आहे, तर त्यांनीसुद्धा विद्वानांनी काय केलं होतं, आपल्या भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केला. आता आपल्या देशामध्ये संस्कृत, फारसी आणि अन्य भारतीय भाषांमधील हस्तलिखिते होती, ते तपासून त्यावरील संशोधने प्रसिद्ध केली. आता हे जे आहे डॉक्टर भाऊ दाजी लाड हे दिसत आहेत आपल्याला. नंतर डॉक्टर राम गोपाळ भांडारकर अशा काही भारतीय विद्वानांनी प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केला, कारण भारतीय संस्कृती पण काय ती कमी नव्हती, तर त्याचाच अभ्यास करणे हे पण तितकंच महत्त्वाचं होतं. आपण जसं पाश्चिमात्य शिक्षणाचा अभ्यास करतो तसं आपली भारतीय जी संस्कृती आहे त्याचासुद्धा अभ्यास करणं तेवढाच म्हणजे म्हणतात तेवढंच इम्पॉर्टंट आपल्या भारतीय संस्कृतीला सुद्धा आहे. आपल्याला प्राचीन समृद्ध वारसा लाभला आहे हे समजल्याने आता म्हणजे आपल्या भारतामध्ये बरेचसे प्राचीन आपल्याला लिखितं मिळालेली आहेत, ती वेगवेगळ्या प्रकारची आहे, ती लिखिते त्याचा अभ्यास करणंसुद्धा महत्त्वाचं आहे हे त्यांना कळालं. हे समजल्याने भारतीयांची अस्मिता जागृत झाली. पुणे येथे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर ही संस्था गेल्या 100 वर्षापासून कार्यरत आहे. या भांडारकरांनी काय केलं होतं, पुणे येथे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर ही संस्था स्थापन झाल्यामुळे त्या म्हणजे ज्या काही आपल्या भारतामधील जुन्या प्राचीन ज्या लिखित आहे त्याचा अभ्यास आजही सुरू आहे. वृत्तपत्रांचे कार्य,
याच काळात काय झालं होतं की इंग्रजी व प्रादेशिक भाषांमधून वृत्तपत्रे व नियतकालिके प्रसिद्ध होऊ लागली. आता वृत्तपत्रे हे आपण आजही म्हणजे जास्त म्हणजे आपण आपल्या भाषेमधली वृत्तपत्रे आहेत तेच वाचतो. मात्र आपल्याला हेही माहिती आहे इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा आपल्याकडे पेपर येतो, वृत्तपत्र म्हणजेच पेपर येतो आणि नियतकालिके येतात, प्रसिद्ध होऊ लागली. आणि त्या काळापासून ही इंग्रजीमध्ये ती काय होऊ लागली तर प्रसिद्ध होऊ लागली. या वृत्तपत्रांमधून राजकीय व सामाजिक जागृती होऊ लागली. जसे की दर्पण, प्रभाकर, हिंदू, अमृत बाजार पत्रिका, केसरी, मराठा अशा वृत्तपत्रांतून सरकारच्या धोरणावर टीका होऊ लागली. कारण सरकार जे काही करतो त्याच्यावर टीकाही आपल्याला करता येऊ लागल्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून. आता आपण म्हणजे बघा आपल्याला हेही माहिती आहे की इंग्रजीमधूनही होत होतं आणि हे मराठीमधूनही आपल्या भाषेमध्ये सुद्धा ह्या वृत्तपत्रे होते. मग त्यामध्ये सुद्धा आपल्याला टीका करता येऊ लागल्या. भारतीय राष्ट्रीय कारण त्यावेळेस हे इंग्रज जे आहे त्यांनी फार जोम केला होता. मग त्यांच्यावर विरुद्ध टीका करणे हे म्हणजे ते करणं गरजेचंच होतं. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना त्याच वेळेस राष्ट्रीय सभेची स्थापनासुद्धा झाली. 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत राष्ट्रीय सभेची पहिले अधिवेशन भरवण्यात आले. आता हा जो आहे मुद्दा फार म्हणजे म्हणतात ना फार इम्पॉर्टंट आहे. आपण नेहमी हा प्रश्न आलेला असतो राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली होती तर 28 डिसेंबर 1885 साली मुंबई येथे झाली होती. कुठे झाली होती? गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत झाली होती. आता भारतातील विविध प्रांतातील 72 प्रतिनिधी, हे पण लक्षात ठेवा किती प्रतिनिधी होते. आता हे प्रतिनिधी होते या अधिवेशनात आले होते ते विविध प्रांतातील होते. कोलकाता येथील नामवंत वकील व्योमेशचंद्र बॅनर्जी आहे. हे जे आहेत दाढीवाले, त्यांची दाढी एवढी लांबलचक दिसते, त्यांचं नाव आहे व्योमेशचंद्र बॅनर्जी. हे वकील होते या अधिवेशनाचे आणि ते अध्यक्ष झाले होते त्या काळात. या पहिल्या म्हणजे म्हणतात ना पहिल्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते तर व्योमेशचंद्र बॅनर्जी हे त्या पहिले राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष. आता पहिल्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष हे व्योमेशचंद्र बॅनर्जी होते. आता या सर्वांनी मिळून केलं होतं काय केलं होतं बघा. या सभेत भारतीय राष्ट्रीय सभेची इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली होती. ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम या म्हणजे आपण ॲलन ह्यूम असं म्हणतो यांना. त्यांचं पूर्ण नाव आहे ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम. ह्या ब्रिटिश अधिकाऱ्यानेही राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता. आता हा पण ब्रिटिशच होता मात्र त्याने राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये त्याचासुद्धा पुढाकार हा दाखवला होता. भारतीयांना प्रशासनात अधिक प्रतिनिधित्व मिळावे, ब्रिटिश शासनाने लष्करी खर्चात कपात करावी. आता भारतीय जे होते या भारतीयांना प्रशासनात फार कमी प्रमाणात त्यांना प्रतिनिधित्व मिळत होतं तर त्यांना प्रतिनिधित्व मिळावं. तसंच लष्कराचा जो खर्च होता त्या खर्चासाठी तो जो लागणारा खर्च आहे तो कमी करावा अशी मागणी अशी जे निवेदन होते ते ब्रिटिश सरकारकडे पाठवण्यात आली होती. आता हे राष्ट्रीय सभेचे त्यांनी जी स्थापना केली होती त्याचे उद्दिष्ट काय होते तर भारताच्या निरनिराळ्या भागातील लोकांना आता जे भारतातील जे निरनिराळ्या भागातील जे लोक आहेत त्यांचा धर्म, त्यांची वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असे जे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे. कारण भारतामध्ये आपण बघतो की भारताच्या जे आपण राज्य बघतोय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. गुजरातमध्ये गुजराती बोलली जाते, आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी बोलली जाते. तसेच जर आपण आंध्र प्रदेशमध्ये गेलं तर तिथे तेलुगू, तामिळनाडू असे वेगवेगळ्या राज्याच्या वेगवेगळ्या भाषा आहेत. प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे भारतामध्ये. अशाही भारतामध्ये कोणीही एका जातीचं, एका भाषेचं, एका धर्माचं, एका वंशाचं असं कोणीही नाही. या भारतामध्ये बरेचसे धर्म, जात, भाषा अशा वेगवेगळ्या म्हणजे भाषा आहेत, वेगवेगळे लोक राहतात. तसेच त्या लोकांबरोबर, त्यांच्या भाषेबरोबर, त्यांच्या जातीबरोबर भारतामध्ये भारताचे जे भौगोलिक स्थान आपल्याला भारतामध्ये भौगोलिक जे दिसते परिस्थिती आहे, भौगोलिक ज्या देश आहे तो प्रदेशसुद्धा वेगवेगळ्या प्रकारे आहे. जसं की आपण उत्तर दिशेला जर गेलो तर उत्तरेकडे आपल्याला हिमाचल दिसतो तर हिमाचलावर पूर्ण बर्फाने
आच्छादलेला आहे. जर आपण भारताच्या पश्चिमेकडे गेलो तर तिथे समुद्रकिनारा आहे. अशा म्हणजे भारत जो देश आहे त्याची भौगोलिक परिस्थितीसुद्धा वेगवेगळी आपल्याला दिसून येते. जसे भाषा धर्म आहेत तशी भौगोलिक परिस्थितीसुद्धा वेगवेगळी आहे. आता हे सगळे जे भेद आहे ते विसरून आपल्याला काय करायचं आहे, एका व्यासपीठावर आणायचं आहे त्या सर्वांना. या परस्परांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचा त्यांच्याबरोबर विचारविमर्श करून लोकांमध्ये जे ऐक्य भावना वृद्धिगत करणे, त्यांना निर्माण करणे, एकता निर्माण करणे, राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे ही राष्ट्रसभेची उद्दिष्ट होते. त्यासाठी या राष्ट्रीय सभा ही निर्माण झाली होती. आता आपण 1885 ते 1905 पर्यंत मवाळ युग होतं भारतामध्ये. आता यांची काय कामगिरी होती ते बघूया. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर सुरुवातीच्या दशकात त्यांचे कार्य संतपणे पण सातत्याने सुरू होते. शांतपणे त्यांनी काम सुरू केलं होतं. हळूहळू त्यांनी स्वतःची कामं सुरू केली होती. राष्ट्रीय सभेचे नेते वास्तववादी व उच्च शिक्षित होते. चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलेले होते. तसेच जे दिसत आहे त्यावरती बोलणारे होते. संघटन कार्यातून भक्कम पाया उभारला पाहिजे याची त्यांना जाणीव होती. जोपर्यंत संघटन होत नाही, सगळ्यांना एकत्र करता येत नाही, तोपर्यंत काम करताना त्यांना एकी निर्माण होणार नाही याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे त्यांनी काय केलं होतं, संघटन कार्यातून एक पाया उभारला होता भक्कम, आणि त्याची जाणीव त्यांना होती. पाश्चात्य विचारवंतांच्या उदारमतवादी तत्त्वज्ञानाचा, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांना सनदशीर मार्गावर विश्वास होता. सनदशीर मार्गाने मागणी केल्यास इंग्रज आपल्या मागण्यांना न्याय देतील अशी त्यांना आशा वाटत होती. कारण भारतातील जे लोक होते ते एकदम साधेसुधे लोक होते. त्यांना काय माराकुट्या अशा गोष्टींवरती त्यांना हे नव्हतं. त्यांना असं वाटत होतं की आपण फक्त मागण्या करायच्या शांतपणे, आणि शांतपणे इंग्रजांना मागण्यातूनच आपल्याला न्याय मिळावा अशी त्यांची इच्छा होती. न्याय गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे मवाळ पुढारी होते. आता राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात प्रांतिक विधिमंडळात लोकप्रतिनिधी असावे, सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्या मिळाव्यात, म्हणजे आपण आधीही पाहिलं, वाढत्या लष्करी खर्चात कपात व्हावी, लोकांच्या कायदेशीर हक्काचे रक्षण व्हावे, म्हणून कार्यकारी संस्था व न्यायसंस्थांची फारकत करावी असे विविध ठराव त्यांनी मांडले. त्यांना वाटत होतं की भारतीय जे सुशिक्षित आहे त्यांना काय मिळायला पाहिजे, नोकरी मिळायला पाहिजे. आपण आधीही बघितलं, लष्करी जे खर्च आहे त्याच्यामध्ये तो खर्च कमी व्हावा, लोकांच्या कायदेशीर हक्काचे त्यांचे जो हक्क आहे त्यांना तो कायदेशीररित्या मिळावा, त्यासाठी कार्यकारी संस्था व न्यायसंस्था यांची फारकत करावी अशी त्यांनी विविध ठरावे त्यांनी मांडले होते. राष्ट्रीय चळवळीत फूट पाडण्यासाठी यानंतरच्या काळात ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला. कारण त्यावेळेस सर्वांमध्ये एकमत निर्माण झालं होतं या सगळ्या गोष्टींमध्ये, आणि हे ब्रिटिशांना कळून चुकलं होते की जर कुठलीही गोष्ट जर आपण एकत्रपणे जर कुठल्या गोष्टीची मागणी करत असणार ना, एकटा बोलण्यात आणि सर्वांनी बोलण्यात फार फरक पडतो. जर एकच व्यक्ती जर उभा राहिला एका गोष्टीसाठी, जर एकच माणूस जर उभा असेल तर त्याची तेवढी किंमत नसते. मात्र जर तुम्ही एकत्ररित्या जर सर्वांनी एकत्र येऊन जर कुठलीही गोष्ट करण्याचं ठरवलं तर त्याच्यामध्ये यश हे नक्कीच मिळतं. कारण सर्वांचं मागणी ती असते, त्या मागणीनुसार त्यांना म्हणजे ज्या समोरचा माणूस आहे, जर समोरचं जर सरकार आहे त्याला झुकवता येतं. हे कशामुळे, तर एकत्रपणामुळे. जर एकटा माणूस यामध्ये काहीही करू शकत नाही याची ब्रिटिशांना जाणीव झाली. मग त्यावेळेस त्यांनी काय केलं की या सर्वांना फोडा आणि राज्य करा या नीतीचा त्यांनी अवलंब केला. कारण यांना जर फूट पाडली नाही यांच्यामध्ये तर भारत कसा, त्यांची जी मागणी आहे ती पूर्ण होणारच हे ब्रिटिश सरकारला कळून चुकलं होतं. त्यामुळे त्यासाठी भारतीयांना आधी फोडावं लागेल, त्यांच्यामध्ये फूट पाडावी लागेल आणि मग आपल्याला राज्य करता येईल असं ब्रिटिशांनी या नीतीचा अवलंब केला होता. मग त्यातूनच पुढे 1905, आता आपण बघितलं 1985 ते 1885 ते 1905 पर्यंत मवाळ युग होतं. त्याचप्रमाणे 1905 ते 1920 पर्यंत जहाल युग होतं. राजकीयदृष्ट्या जागृत झाले असलेले भारतीय सर्व नेते जात, धर्म, भाषा, प्रांत सर्व भेद बाजूला सारून राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावर एकत्र येत होते. हे आपण पाहिलंच आहे. राष्ट्रीय सभेची उद्दिष्ट व सनदशीर मार्गांनी चळवळ पुढे नेण्यावर त्यांचे एकमत असले तरीही कार्यपद्धतीबाबत त्यांच्यात मतभेद होते. हे मतभेद
त्यांनी भलेही एकत्र आले होते, मात्र काय काम करण्यामध्ये आपण आजही बघतो, भले एकत्र असतो मात्र काही ना काही त्याच्यामध्ये मतभेद निर्माण होतं. कोणी काहीतरी म्हणतं, कोणी काहीतरी म्हणतं आणि प्रत्येकाच्या मनानुसार होणं हे शक्य नसतं. हे मतभेद तात्विक स्वरूपाचे होते. राजकीय चळवळीतील या मतभेदांवरून दोन प्रमुख राजकीय गट तयार झाले होते. शांततेच्या क्षणशील मार्गांचा पुरस्कार करणारे ते मवाळ, तर स्वातंत्र्यासाठी म्हणजे एकदम प्रामाणिकपणे जर आपल्याला मार्गाचा वापर करायचा आहे, शांततेचा वापर करायचा आहे, त्याचा पुरस्कार करणारे हे मवाळ युग होतं. व स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे. म्हणजे असे असतात ना की नाही बाबा मी फक्त मागेन, मला मिळायला पाहिजे, मी कोणाशी भांडणार नाही, मी कोणाला काहीच बोलणार नाही. आजही बघतो आपण, घरामध्ये सुद्धा बघतो, एक असतं ते एकदम शांतपणे की मला हे पाहिजे असं म्हणतं, आणि एक जर दुसरे जे आहे, दोन लेकरं असतील तर एक आपलं एक बाळ म्हणतं की शांततेने काही ऐकून घेऊ शकतो की नाही मला असं पाहिजे, आणि एखाद दुसरं असतं ते काय करतं, रडायला लागतं की मला असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे. म्हणजे याला मवाळ आणि एक आहे जहाल. मग ते मवाळ व स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे असे मानणारे हे जहाल होते. लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक व बिपिनचंद्र पाल हे जहाल पुढारी होते. बघा, मवाळ पुढारी कोण होते आपण पाहिलंच होतं, मवाळे होते, आणि आता हे जहाल आहेत त्याला लाल बाल पाल सुद्धा म्हणतो. लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल हे जहाल पुढारी होते. सुरुवातीच्या काळात जहाल नेत्यांनी भारतीयांमध्ये राजकीय जागृती घडून आणण्यासाठी वृत्तपत्रे, राष्ट्रीय उत्सव व राष्ट्रीय शिक्षण या मार्गाचा अवलंब केला. त्यांनी वृत्तपत्रे सुरू केली, राष्ट्रीय उत्सव सुरू केले, जसे की गणेशोत्सव हे उत्सव सुरू केले, आणि त्याचप्रमाणे राष्ट्रीय शिक्षणसुद्धा या मार्गाचा वापर केला. आणि केसरी व मराठा या वृत्तपत्रातून लोकमान्य टिळकांनी सरकारच्या दडपशाही घणाघाती टीका केली. लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा वृत्तपत्रे सुरू केली आणि त्यातून सरकारच्या दडपशाहीवर घणाघाती टीका करण्यास सुरुवात केली. बंगाल प्रांतात अमृत बाजार पत्रिका हे जहाल मतवादी विचारवंतांचे मुखपत्र होते. त्यांनी जे जहाल आहेत लाल बाल पाल यांचे त्यांनी काय केलं होतं, या बंगालच्या प्रांतात अमृत बाजार पत्रिका याच्यामध्ये सरकारविरुद्ध टीका सुरुवात केली होती. आपापसातील भेद विसरून लोकांनी एकत्र यावे, त्यांच्यात विचारांचे आदानप्रदान व्हावे, राष्ट्रपुरुषांच्या कार्यातून सामान्य जनतेला प्रेरणा मिळावी या हेतूंनी टिळकांनी शिवजयंती व गणेशोत्सव या उत्सवांचे आयोजन केले होते. बघा, ह्या जे आपण आजही साजरा करतो गणेशोत्सव आणि शिवजयंती, हे लोकमान्य टिळकांनी त्या काळात सुरू केलं होतं. कशासाठी केलं होतं की लोकांनी आपापसातील मतभेद विसरून जायला पाहिजे, त्यांच्या विचारांचे आदानप्रदान, त्यांचे जे विचार आहे एकमेकांना कळायला पाहिजे. राष्ट्रपुरुषांच्या कार्यातून जे राष्ट्रपुरुष आहेत, जे राष्ट्रपुरुष होते त्यांचे जे कार्य होते त्यांच्या कार्यातून जे सामान्य जनता आहे त्या जनतेला सुद्धा प्रेरणा मिळावी या हेतूंनी लोकमान्य टिळकांनी काय केले होते, शिवजयंती आणि गणेशोत्सव ह्या उत्सवांचे आयोजन केले होते. राजकीय कारणासाठी लोक एकत्र आले तर सरकार त्यांना बंदी घालेल. आता राजकीय जे कारण असेल तर राजकीय कारणातून जर आपण जवळ आलो, जर आपण सरकारच्या ज्या विरुद्ध आपण जर बोलायला लागलो, ते राजकीय कारणासाठी जर आपण एकत्र आलो तर त्याला काय करेल, तर सरकार बंदी घालेल. परंतु धार्मिक कारणासाठी लोक एकत्र आले तर सरकार त्यावर बंदी घालू शकणार नाही असे त्यांचे मत होते. त्यामुळे ही गणेशोत्सव आणि शिवजयंती त्यांनी केली होती. टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. लोकमान्य टिळकांनी त्यांना जेव्हा मंडालेच्या तुरुंगात टाकण्यात आलं तिथे त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. त्यांचा गाभा कर्मयोग असून लोकांनीही कृतिशील राहावे त्यावर त्याचा भर होता. स्वभाषा स्वसंस्कृतीविषयी प्रेम आस्था बाळगणारी पिढी निर्माण व्हावी यासाठी जहाल नेत्यांनी शिक्षण संस्था स्थापन केल्या. लक्षावधी लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन सरकारला आव्हान देऊन संघर्ष केला तरच यश मिळेल असे जहाल नेत्यांचे मत होते. जर आपण संघर्ष केला नाही, सरकारवर जर टीका केली नाही, सरकारला आपल्याला स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला नाही तर आपण त्यावर काय होणार नाही, आपल्याला यश मिळणार नाही. चळवळ अधिक तीव्र करावी लागेल त्यावर त्यांचे एकमत होते. पण त्यांची सशस्त्र बंडाची भूमिका न घेता व्यापक जन आंदोलन उभारले पाहिजे असं आग्रहाचे प्रतिपादन केले. कोणीही आपण सशस्त्र कुठल्याही प्रकारचं आपण काय म्हणतात ना
बंड करायला नाही पाहिजे, जसे की हत्यारे घेऊन कुठल्याही प्रकारचे बंड करायला नाही पाहिजे, फक्त आग्रहाचे प्रतिपादन केले पाहिजे. मवाळांनी स्वातंत्र्य चळवळीचा पाया घातला आणि जहालांनी ही चळवळ पुढे नेली होती 1897. कारण मवाळ जे होते ते अगदी शांतपणे त्यांनी आपलं स्वातंत्र्यासाठी ते लढत होते. मात्र जहाल जे होते त्यांनी आपल्या स्वातंत्र्य मिळण्यासाठी काहीतरी चळवळ पुढं करावीच लागेल यासाठी ते पुढे झटत होते. 1897 पुणे येथे प्लेगची साथ पसरली होती. शेकडो लोक त्या प्लेगच्या साथीत मृत्युमुखी पावले होते. या साथीला आटोक्यात आणण्यासाठी रँड या अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. प्लेगचे रोगी शोधून काढण्यासाठी झडत्या घेण्याचे सत्र सुरू झाले. जर कोणी प्लेग झाला असेल कोणाला, तर त्या प्लेग झालेल्या व्यक्तीला शोधून काढावं लागत होतं. लोकांवर जुलूम जबरदस्ती केली आणि त्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारची झडत्या घेत होते. त्यामुळे लोकांवर जुलूम जबरदस्ती करत याचा बदला म्हणून चाफेकर बंधूंनी काय केला, त्यांचा वध केला. कोणाचा? रँड या कमिशनरचा काय केला होता, अधिकाऱ्याचे वध केला होता चाफेकर बंधूंनी. सरकारने टिळकांचा या कटाशी संबंध जोडायचा प्रयत्न केला, कारण हा जो कट रचला होता हा चाफेकर बंधूंनी रचला होता. मात्र त्यांना वाटत होतं टिळकांनी सुद्धा त्यांना साथ दिली आहे, त्यांना टिळकांशी त्या कटाशी जोडण्याचा त्या सरकारने खूप प्रयत्न केला. त्यात त्यांना अपयश आले. तरीही सरकारने सूडबुद्धीने लोकमान्य टिळकांना तुरुंगात टाकले. आता बंगालची फाळणी बघूया. हिंदू मुस्लिम समाजात दुहीचे बीज पेरून फोडा आणि राज्य करा. कारण त्यांना माहीत होतं की ही हिंदू मुस्लिम जे आहेत ते एकत्र आले आहेत, तर यांना आपल्याला काय करावं लागेल, फोडावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला राज्य करता येईल असं त्यांचं मत होतं. त्यातूनच त्यांनी या नीतीचा अवलंब करायचे आणि ब्रिटिशांनी ठरवले. तत्कालीन व्हाईसरॉय, त्यावेळेस जो होता व्हाईसरॉय, त्याचं नाव होतं कर्झन, लॉर्ड कर्झन, त्याला खतपाणी घातले. आणि बंगाल हा एक मोठा प्रांत होता. या प्रांताचा कारभार करणे प्रशासकीयदृष्ट्या अवघड असल्याचे कारण पुढे करून त्याने काय केलं होतं, लॉर्ड कर्झनने 1905 बंगाल प्रांताची पाळणी केली. हे बंगाल जो प्रांत होता हा फार मोठा प्रांत होता. त्याच्यातून त्यांनी काय केलं होतं, त्याची फाळणी केली. या फाळणीमुळे काय झालं, मुस्लिम बहुसंख्यांचा पूर्व बंगाल आणि हिंदू बहुसंख्यांचा पश्चिम बंगाल अशी रचना झाली. हे जे बंगाल प्रांत आहे या बंगालचा त्यांनी फाळणी केली आणि जास्त जिथे मुसलमान आहेत ती त्यांचा एक पूर्व बंगाल आणि हिंदू आहेत जिथं जास्त प्रमाणात त्यांना पश्चिम बंगाल अशी रचना करण्यात आली. आणि फाळणीमुळे हिंदू मुसलमानात काय झाले तर फूट पडली आणि स्वतंत्रता चळवळ दुर्बल करू नये हा छुपा हेतू त्यातून निर्माण त्यांचा होता आणि त्यातूनच त्यांना यशसुद्धा मिळालं. या लॉर्ड कर्झनने ही फूट पाडून भारतीयांमध्ये अशा प्रकारे दुर्बल भारतीयांना करून टाकलं. वंगभंग चळवळ आणि बंगालमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतात फाळणीचा विरोधात जनमत जागृत झाले. असं कोणालाही वाटत नव्हतं की बंगाल प्रांताची फाळणी व्हावी, कुठेही आपला देश फुटून त्याच्यामध्ये फूट पडावी, त्यात तो वेगळा व्हावा, हे असं भारतीयांना अजिबात वाटत नव्हतं. त्याच्या विरोधात जनमत जागृत झाले आणि 16 ऑक्टोबर हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला. 16 ऑक्टोबर या दिवशी काय झालं होतं, बंगाल प्रांताची फाळणी झाली होती आणि त्यालाच राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला. भारतभर निषेध सभांद्वारे सरकारचा निषेध केला. वंदे मातरम हे गीत सर्वत्र गायले जाऊ लागले. ऐक्याचे प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. आजही असं आपण हाच कार्यक्रम चांगल्या मोठ्या उत्साहात साजरा करतो. सरकारी शाळा महाविद्यालयांवर बहिष्कार टाकून मोठ्या संख्येने विद्यार्थी या चळवळीत सामील झाले. वंगभंग आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले होते तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस, रवींद्रनाथ टागोर. बघा, वंगभंग आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले होते, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस, रवींद्रनाथ टागोर इत्यादींनी याचे आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले होते. वंगभंग चळवळीने भारतीय राष्ट्रीय सभेची व्याप्ती वाढली. ती एक राष्ट्रीय चळवळ बनली. असंतोषाची तीव्रता पाहून 1911 साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी रद्द केली. आता ज्या प्रकारे त्यांनी बंगालची फाळणी केली आणि त्या भारतातील जनतेमधला असंतोष पाहून त्यांनी ती जी बंगालची फाळणी आहे ती 1911 कधी केली होती, 16 ऑक्टोबर 1905 त्यांनी बंगालची फाळणी केली होती. मात्र 1911 साली
जनतेचा असंतोष पाहून त्यांनी 1911 त्यांनी ते बंगालची फाळणी रद्द केली. आता राष्ट्रीय सभेचे चतुःसूत्री कार्यक्रम आपण पाहणार आहोत. 1905 या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते नामदार गोखले. बघा 1905 या राष्ट्रीय सभेच्या अध्यक्ष, हे फार महत्त्वाचं आहे. हे तुम्ही कुठेतरी नोट करून ठेवायचं आहे आपल्याला की 1905 कुठलेही काही विचारू शकतात. पहिले कोण होते, 1905 कोण होते असे, आणि 1906 कोण होते, हे वेगवेगळे अध्यक्ष होऊन गेलेले आहेत. जसे की 1905 राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष, अधिवेशनाचे अध्यक्ष होते नामदार गोखले. त्यांनी वंगभंग आंदोलनास पाठिंबा दिला आणि वंगभंग आंदोलनाचे मेन काय होतं की जे भारतामध्ये बंगालची फाळणी झाली होती, त्या बंगालच्या फाळणीचा त्यांनी विरोध केला होता. त्यातूनच वंगभंग आंदोलन काय झालं होतं, सुरू झालं होतं. नंतर राष्ट्रीय सभेचे चतुःसूत्री कार्यक्रम झाले 1905 आणि 1906च्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होतं, दादाभाई नौरोजी होते. व्यासपीठावरून दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला. बघा हा सुद्धा प्रश्न विचारला जातो की स्वराज्य ह्या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार कोणी केला, तर दादाभाई नौरोजी यांनी. कुठले 1906च्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. त्या भाषणामध्ये त्यांनी सर्वप्रथम स्वराज्य हे शब्द वापरला होता. अध्यक्षीय भाषणात त्यांनी एकजूट करा, नेटाने प्रयत्न करा आणि स्वराज्याचे ध्येय साध्य करा, आणि म्हणजे आज जे लक्षावधी बांधव दारिद्र्य आणि उपासमार रोगराई यांना बळी पडत आहे त्यांना वाचवता येईल. सुधारलेल्या राष्ट्रात भारताला जे मानाचे स्थान होते ते पुन्हा प्राप्त होईल असा संदेश दिला. याच अधिवेशनाचे स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार ही चतुःसूत्री राष्ट्रीय सभेने एकमताने स्वीकारली. त्या अधिवेशनात त्यांनी स्वराज्य, हे तर दादाभाई नौरोजींचे शब्द होता हा, स्वराज्य, स्वदेशी म्हणजे आपण कधीही इतर देशातलं बनवलेलं घेणार नाही, स्वदेशी, मेक इन इंडिया आपण त्याला म्हणतो, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही चतुःसूत्री राष्ट्रीय सभेने एकमताने स्वीकारली. स्वदेशी चळवळीमुळे आपण स्वयंपूर्ण व स्वावलंबी होऊ. आपण जर स्वदेशीचा वापर केला, आज आपण बघतो बरेचसे जे प्रोडक्ट्स आहेत ते स्वदेशी नाही आहे, तरीसुद्धा तो आपण एकदम म्हणजे म्हणतात ना, मोबाईल तर आपण सहजच म्हणतो चायनाने बनवलेला आहे. बरेचसे मोबाईल जे आहेत चायनातून आपण बनवून घेतलेले आहेत, हे आपण आजही आपण स्वतः वापरतो. पण आपण जर असा विचार केला की स्वदेशीच वापरायचं, त्यामुळे आपण काय होऊ, स्वयंपूर्ण होणार व स्वदेशीच्या मार्गाने जाण्यासाठी आपल्या देशातील भांडवल, साधनसामग्री, मनुष्यबळ आणि अन्य सर्व शक्ती आपल्याला एकत्रित कराव्या लागतील. हे खरी गोष्ट आहे. जर आपली साधनसामग्री स्वतःची असेल, भांडवल आपलं स्वतःचं असेल, मनुष्यबळ आपलं असेल, तर आपल्याला इतर देशातून काही मागवायची गरजच पडणार नाही. आणि त्यातूनच काय होईल, तर हे देशाचे हित साधता येईल. परदेशी वस्तू व मालावर बहिष्कार ही पहिली पायरी, तर परदेशी राजवटीवर बहिष्कार ही पुढची. परदेशी आपल्याला राज्यसुद्धा नको आणि त्यांचे मालसुद्धा नको, ही पुढची पायरी ठरेल. आणि बहिष्कारामुळे ब्रिटिश राज्य, आपण जर त्यांचा माल स्वीकार केला नाही तर त्यांचा राजवट आपल्याकडे राहणार आहे का, नाही राहणार. त्यांच्या वस्तू जर आपण घेतल्या नाही तर आपल्याला त्यांना काय फरक पडणार आहे. जर त्यांच्या वस्तू जर विकल्याच गेल्या नाही भारतामध्ये, आपण घेतल्याच नाही, तर त्यांचं राज्य कसं ते टिकू शकणार आहेत. आणि या बहिष्कारामुळे काय होईल, तर ब्रिटिश साम्राज्याच्या मुळावर घाव घातला जाईल, आणि हे नेत्यांचे मत होते. आता गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 भारत सेवक समाजाची स्थापना केली. आता हे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे की लोकांमध्ये देशभक्ती निर्माण करून स्वार्थत्यागाची शिकवण देणे, हे त्यांचं कार्य कसं होतं बघा. भारत सेवक समाज हा कशासाठी स्थापन केला गोपाळकृष्ण गोखले यांनी, लोकांमध्ये काय देशभक्ती निर्माण करायची आहे, स्वार्थ त्यागाची शिकवण केली. धर्म व जात यांच्यातील विरोध नष्ट करून सामाजिक सलोखा निर्माण करणे, शिक्षणाचा प्रसार करणे हे भारत सेवक समाजाचे मुख्य उद्देश होते. आता 1905 आपण बघितलं होतं की नामदार गोखले हे कोण होते, राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष. आपण इथेच बघितलं है ना, नामदार गोखले 1905 हे अध्यक्ष होते. हे लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस हे 1905 हा शब्द आला की आपल्या लक्षात यायला पाहिजे की 1905 नामदार गोखले हे कोण होते, तर अध्यक्ष होते राष्ट्रीय सभेचे. त्यातूनच गोपाळकृष्ण गोखले यांनी काय केलं होतं, तर त्यांनी भारत सेवक समाजाची त्याच वेळेस स्थापना केली होती. आता मवाळ व जहाल
यांची मतभेद आपण बघूया. हे एकत्र जरी काम करत राहिले तरी त्यांच्यामध्ये पुढे पुढे काय झालं तर मतभेद निर्माण झाली. राष्ट्रीय सभेतील विचारसरणीतील मतभेद 1907 सालच्या सुरत अधिवेशनात विकोपाला गेले. 1907 साली या ज्या आधीमध्ये काहीतरी त्यांच्यामध्ये होतच चालू मतभेद होतेच, मात्र 1907 साली सुरत येथील जे अधिवेशन भरलं गेलं तिथेच त्यांचे जास्त म्हणजे होतात ना अतितटीची भूमिका झाली आणि तो विकोपाला गेला. स्वदेशी व बहिष्कार हे ठराव बाजूला ठेवण्याचा मवाळांचा प्रयत्न होता. मवाळ जे होते हे अगदी शांतपणाने काम करणारे होते. त्यांना कुठल्याही प्रकारचं हानी ते असं काही नव्हतं. त्यांना आपला आपण जर असं म्हटलं की स्वदेशीचाच वापर करणार, कुठल्याही गोष्टीचा बहिष्कार करणार असं आपण करायचं नाही असं मवाळांना वाटत होतं. तो यशस्वी होऊ नये अशी जहालांची खटपट होती. जहालांना वाटत होतं नाही आपण फक्त स्वदेशीच वापरायचं, आपण त्यांच्या मालावर बहिष्कार टाकायचा असं जहालांचं मत होतं. त्यामुळे नामदार गोखले, फिरोजशाह मेहता अशा मवाळ पुढाऱ्यांनी जहाल नेते राष्ट्रीय सभा काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप केला. आता मवाळांनी काय केलं, मवाळांना असं वाटायला लागलं की जे हे आहेत ना जहाल ते काय करत आहेत तर राष्ट्रीय सभा काबीज करत आहे असं त्यांना वाटत होतं. लाला लजपतराय यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय राष्ट्रीय सभा हे राष्ट्रीय व्यासपीठ असून त्यात फूट पडून चालणार नाही असे टिळकांचे मत होते. खरंच आहे, जर फूट जर पडली तर काय होणार आहे तर त्यांचे जे धोरण आहे ते कुठेतरी कमी पडेल. अधिवेशनाच्या वेळी तणाव वाढला व तडजोड अशक्य असल्याने अखेरीस राष्ट्रीय सभेमध्ये फूट ही पडलीच. आता ब्रिटिश सरकारची दडपशाही. वंगभंगानंतर सुरू झालेले प्रभावी जन आंदोलन पाहून सरकार अस्वस्थ झाले. वंगभंगानंतर काय झालं, राष्ट्रीय जन आंदोलन पाहून त्यावेळेस जे बघा वंगभंग आंदोलन कशामुळे झालं होतं, चळवळ कशामुळे सुरू झाली होती, ते बंगालची जी फाळणी झाली होती त्यातूनच ते निर्माण झालं होतं. त्यामुळे जनता ही जी आहे ती त्यांच्यामध्ये असंतोष वाढला होता. हे सरकारने पाहिलं होतं, त्यांची अस्वस्थता त्यांनी पाहिले होते. या आंदोलनाला पायबंद घालण्यासाठी सरकारने दडपशाहीचे धोरण स्वीकारले. सार्वजनिक सभांवर कायद्याने बंदी घातली. कुठेही कोणीही एकत्र जमणार नाही याची त्यांनी खात्री करून घेतली. हा कायदा मोडणाऱ्यांना कठोर शिक्षा केल्या. शाळकरी जे मुलं होते त्या मुलांनाही फटके मारले आणि वृत्तपत्रांवर अनेक निर्बंध लागले. कुठल्याही वृत्तपत्रांमध्ये सरकारविरुद्ध बोलता येणार नाही असे